नमस्कार मैत्रिणींनो, सुट्टीचे दिवस जवळ आले आहे. शनिवार रविवार आला आहे. सर्वांना निवांत नाश्ता करायचा आहे. त्यासाठी आता डोशांची डिमांड आहे मुलांची. तर चला तर मग आपण आता डोशांचं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 वाटी तांदूळ. आपण हे जेव्हा बनवतो अगदी योग्य प्रमाणात केले तर डोसे अतिशय सुंदर होतात. मी 3 वाटी तांदूळ घेते. प्रमाणात 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा तुरीची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे. आता हे आपल्याला 2-3 पाण्यात धुवून छान स्वच्छ 8 तास भिजत घालायचं आहे. हे 3-4 पाण्याने धुवून घेतलं आहे, बुडत्या पाण्यात ठेवलं आहे. आता याला 8 तास आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे. चला पाहूया आपले डाळ तांदूळ कसे भिजले आहेत. 7-8 तासापासून भिजवलं आहे आपण यांना. वा, मस्त तांदूळ फुलून आले आहे. आता आपण यांना थोडे थोडे करून मस्त मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम. हे दळताना आपण थोडं थोडं पाणी घालून दळू शकतो. असं अगदी बारीक दळायचं, एकदम मस्त सॉफ्ट असं दळायचं आपल्याला. हे सगळं दळून घेते मी. सगळे डाळ तांदूळ दळून झाले आहे. आता हे बॅटर छान बारीक सॉफ्ट दळले आपण. आता याला 1 रात्रभर आपण मस्त फुलण्यासाठी ठेवणार आहोत. बॅटर छान तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ मस्त फुगून गेलं आहे. पहा, पण आपण या सगळ्या पिठात मीठ नाही घालणार आहोत. आपण थोड्या थोड्या पिठात मीठ घालणार आहोत. असं एका वाटक्यात थोडेसे पीठ काढून घ्यावे. आपल्याला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढे. तर या पिठात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. या बॅटरने आपण अनेक प्रकारचे डोसे बनवू शकतो. आज मी मसाला डोसा बनवणार आहे. आता हे पीठ मी 5 मिनिटं बाजूला ठेवते. मसाला डोस्याची आपण आता तयारी करूयात. सगळ्यात पहिले आपण सांबार करून घेऊया. कढाई ठेवली आहे, त्यात थोडं तेल घालते. मोहरी, अगदी थोडीशी अशी आले लसूण पेस्ट, अगदी थोडी घालायची, खूप नाही घालायची. कढीपत्ता, हिंग, कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो छान वाफून गेला आहे. आता यात आपण घालणार आहोत लाल तिखट मसाला, थोडा सांबार मसाला, थोडी हळद. छान परतून घ्यायचं आहे आणि याला जरा पाणी घालू पहिले फोडणी करायची. यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. सांबार आहे, टमाटा घातला आहे, त्यामुळे आपण थोडीशी चिंच घालायची आहे. अगदी 2-3 चमचे साखर घालूया. आता यात आपल्याला शिजवलेली तुरीची डाळ घोटून घेतली ती घालून देऊ. वा, मस्त छान वास येतोय. कोथिंबीर घालायची आहे. आणि हे वरण आता आपण हा सांबार आता दुसऱ्या स्टोववर उकळत ठेवून देऊया. आता आपण करून घेऊयात डोस्यावर लावण्यासाठी मसाला, म्हणजेच बटाट्याची भाजी. कढईत तेल टाकलं आहे. तेल तापलं आहे, त्यात घालूया मोहरी, थोडा हिंग, कढीपत्ता आणि आलं लसूण हिरवी मिरची जिरे पेस्ट करून घेतली आहे. हळद घालायची आहे थोडी. तेलातच आपण भाजीला लागणार चवीप्रमाणे मीठ घालूया. उकळलेले बटाटे, भाजी तर आपली छान तयार झाली आहे. थोडी कोथिंबीर घालून देऊया.
आणि हिला मस्त ठेचून घ्यायची आपल्याला। भाजी झाली आहे, आपलं सांबार पण उकळलं आहे। आता आपण चटणी करून घेऊया। त्या चटणीसाठी लागणार आहे आपल्याला ओलं नारळ, भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याच्या डाळ्या, हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, अगदी थोडेसं अद्रक आणि फक्त एक लसूण, खूप जास्त नाही टाकायचा। आता यातच आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचे। थोडं पाणी घालून चटणी करूया। तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता। चटणी आपली झाली आहे, तर आपण तिला छान तडका देऊया। तेलात मोहरी, थोडं जिरं, एक कढीपत्ता, चटणीवर अशी चुरचुरी छान फोडणी दिल्याने चटणी अतिशय अजून सुंदर लागते। मसाला डोस्याची सर्व तयारी झाली आहे। सांबार झालं आहे, बटाट्याची भाजी झाली आहे, चटणी झाली आहे। आता आपण गॅसवर पॅन पण ठेवला गेला आहे। चला तर आपण आता डोसे करून घेऊया। सर्वात पहिले पॅनला आपण थोडं तेल लावूया। खूप नाही लावायचं, नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे गरज नाही पडत। बॅटर पण खूप छान झालेलं आहे। आज आपण मसाला डोसा करणार आहोत। त्यासाठी आता आपल्याला याला लावायची आहे भाजी, मस्त पूर्ण चौफेर लावून द्यायची आहे। डोसा पण खूप छान झालेला आहे। डोसा अतिशय सुंदर मस्त तयार झालेला आहे। आता आपण अजून एक करूया। थोडं तेल फिरवून घ्यायचे। संडे स्पेशल मुलांच्या आवडीचा नाश्ता मसाला डोसा तयार झाला आहे। आजची पूर्ण रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा। थँक यू।